आम्ही सगळेजण आमदार साहेबांशी एकदम प्रेमाने बोलत होतो। अजिबात आम्ही आरडाओरडा केला नाही, काहीच नाही। त्याच्यानंतर त्याच्यातल्या एका मुलाने हात उचलला आणि देन एका लेडीजने पण मला पण धरून खेचला आणि बऱ्याच बायकांना पण त्यांनी धक्काबुक्की केली त्या ठिकाणी। या मॅडमला पण त्यांनी मारले आणि यांच्याशी पण त्यांची हातापाई झाली। वाद तिथे रस्ता आहे, त्या रस्त्यासाठी ते चर्चचा रस्ता आहे, आमची प्रॉपर्टी चर्चची आहे ती, पण यांनी जबरदस्ती आम्ही हँडओव्हर केले नाही किंवा आमची परमिशन पण त्या लोकांनी घेतली नाही, डायरेक्टली आल्याने भूमिपूजन करायला लागले। तर आम्ही तिथे अडथळा केला की बाबा तुम्ही आमची परमिशन, ते रस्त्याचं भूमिपूजन करायला लागले। तर आम्ही म्हटलं की तुम्ही कसं काय डायरेक्टली आला, आम्हाला सांगितलं नाही किंवा आमची परवानगी घेतली नाही किंवा आम्हाला काहीच बोलले नाही, तुम्ही डायरेक्ट तुम्ही कसे आले? तर ते म्हणे तुम्ही कोण आहे, तुमचं काय संबंध आहे, तुम्ही कशाला आल्या, तुम्ही ट्रस्टीला बोलवा। अरे ट्रस्टीचं संबंध आमचंच आहे जागा, ती चर्चची जागा ही सगळ्यांचीच जागा असते, ती कॉमन आहे। ट्रस्टीच तिथं पाहिजे असं काही नसतं। माझं नाव प्रतीक्षा शिंदे। त्याच्यामुळे आणि मुलांना पण मारलं, महिलांवर हात टाकला, एवन म्हातारे माणूस आहे 64 वर्षाचा, त्याला लाता बुक्क्यांनी मारले। त्यांना अडवण्यासाठी ही महिला गेली तर ह्या महिलाला सुद्धा मारलेला आहे आणि मुलीच्या एवढ्या जोरात कानाखाली मारले की तिचं पूर्ण गाल सुजलेला आहे। लहान लहान मुलांना धक्का दिलाय, बायकांना सुद्धा धक्का दिले। असं कधी करतात का?